जिल्हा परिषद अहिल्यानगर विषय आरंभ इयत्ता 8वी आजच्या ऑनलाईन क्लासमध्ये सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण नेहमीचा विषय सोडून वेगळा असा गणित आणि बुद्धिमत्ता या विषयातील काही क्लुप्त्या आणि सूत्रे हा घटक पाहणार आहोत. आपण जवळपास 1 एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत सर्व घटक संपवलेले आहेत. त्याचे दुसऱ्यांदा पुन्हा रिव्हिजन पण सुरू झालेली आहे. तर आज आपण काल ऑनलाईन लेक्चरमध्ये सुट्टी सांगितली होती, परंतु आपल्याला जिल्हा परिषद आदेशानुसार सुट्टी न घेता आजचं लेक्चर घ्यायला लावलं होतं. तर आपण आज पूर्ण 1 तास गणित व बुद्धिमत्तेचे जे मध्यम आणि कठीण स्वरूपाचे प्रश्न येतात त्यावर आपण चर्चा, काही उदाहरणे बघणार आहोत. तत्पूर्वी परीक्षेचं स्ट्रक्चर कसं असतं हे बघूया. बरेच तास झाले, पण बऱ्याच मुलांना पेपर कोणता, पहिला विषय कुठला, दुसरा विषय कोणता याच्याबद्दल माहिती नसते. तर आपण आधी विषय, त्यानंतर परीक्षेचं वेटेज, कोणत्या घटकाची कशी तयारी करणं हे खूप महत्वाचं आहे. जवळपास सगळ्यांचा अभ्यास झालेला आहे, पण आता रिव्हिजन खूप महत्वाची. शेवटच्या 1-2 महिन्यात तुम्ही जास्तीत जास्त जेवढे पेपर सोडवता, जेवढी जास्त रिव्हिजन करता, तेवढं तुम्हाला परीक्षेला एकदम सोपं जाणार आहे. सर्वप्रथम परीक्षेला 2 पेपर असतात, 5वी असो 8वी असो. पहिला पेपर असतो भाषा आणि गणित. तर दोन्ही पेपरला 1.5 तासाचा वेळ असतो, 1 तास 30 मिनिटं. आता या 75 प्रश्नाचं सॉर्टिंग कसं आहे असतो. पहिले 25 प्रश्न भाषेचे असतात, त्यानंतर दुसरा गणिताचे 50 प्रश्न असतात. प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क. 75 प्रश्न संख्या असलेली पहिला पेपर, एकूण गुणांकन 150 असतं. आता 8वी मध्ये 5वीच्या तुलनेत एक महत्वाचा बदल झाला, म्हणजे 150 मार्काच्या 20% म्हणजे सरासरी 9 किंवा जास्तीत जास्त 10 प्रश्न डबल पर्याय असतात. म्हणजे त्याचे 2 उत्तराला पर्याय, 4 पर्यायापैकी 2 पर्यायाला गोल करायचं असतं. हा महत्वाचा बदल इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये आहे. हा सर्वांनी लक्षात ठेवायचा आहे. बरं, तो सलग प्रश्न नसतो, आधीमध्ये प्रश्न असतात. तर आपल्याला ती एक काळजी घ्यावं लागणार आहे का जे प्रश्नाचे ब्रॅकेटमध्ये लिहिले असतं का पर्यायापैकी 2 अचूक पर्याय निवडा. तर हा 8वीला महत्वाचा बदल. बरेचसे आपल्या सराव झालेले आहेत, त्यानंतर लगातार याच्यानंतर 4 सराव पण बाकी आहेत. तर याची तुमची सरावाने प्रॅक्टिस होणारच आहे, पण आपल्याला त्याकडे फोकस करावं लागेल का जे 2 पर्यायाचे उत्तर आहेत ते निश्चित सोडत आहे. बरेच मुलं उत्तर येत असून घाईने प्रश्न न वाचता एकच पर्याय टिक केल्यामुळं हाताने मार्क जातात. कारण प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका ज्यावेळेस आपण सोडताना घाई मुलं एकच पर्याय गोल करून पटकन सबमिट करतात. तर पेपर झाल्यानंतर आपण काळजीपूर्वक पाहिलं पाहिजे का जे 2 पर्यायाचे अचूक उत्तर आहे तिथं आपण 2 उत्तर सोडवले का एकच सोडवलं. कारण एक जरी पर्याय सोडला तर आपला तो प्रश्न चुकीचा धरला जातो. ही महत्वाची नोंद सगळ्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायची आहे. त्यानंतर दुसरा पेपर असतो तृतीय भाषा म्हणजे इंग्रजी. मराठी मीडियमला तृतीय भाषा इंग्रजी असते आणि पहिली भाषा आपली मराठी असते. त्याला जोडून बुद्धिमत्ता चाचणी हा दुसरा विषय असतो. सेम पॅटर्न असतो, जसे भाषेला 25 प्रश्न असतात, गणिताला 50, तसे बुद्धिमत्ताला 50 प्रश्न आणि इंग्रजीला 25 प्रश्न. सेम याच्यासारखेच 150 मार्काच्या 20% प्रश्न डबल पर्यायाचे असतात. तर हा महत्वाचा बदल आपण या परीक्षेला 8वीच्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सरावाने आपली प्रॅक्टिस झालेली आहे, याच्या पुढे होणार आहे. त्यानंतर प्रकारचे असते सोपे प्रश्न जे सर्व मुलं सोडू शकतात, म्हणजे पासिंगच्या दृष्टीने पेपर काढलेला जातो. त्यानंतर मध्यम स्वरूपाचे प्रश्न, थोडासा स्कोर, आणि सगळ्यात महत्वाचं जे आपण जिल्हा गुणवत्ता यादी असू किंवा राज्य गुणवत्ता यादी, जे मुलं कठीण स्वरूपाचे 30 प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करतात किंवा जास्तीत जास्त तयारी करतात. सरासरी 8वीचं जर आपण जिल्हास्तर मेरिट पाहिलं तर 200च्या पुढे सरासरी जर गेलं तर तो मुलगा निश्चितच जिल्हा गुणवत्ता यादीत येतो. तर आपल्या ऑनलाईन क्लासला जे मुलं जॉईन आहेत ते सगळे गुणवत्ताधारक आणि एक्सपर्ट मुलं आहेत. तर मला वाटतं सगळे मुलं आता इथून पुढच्या 3 महिन्यात मध्यम आणि कठीण प्रश्नांचा जास्त सराव करतील. तर हे झालं परीक्षेचं स्ट्रक्चर. पुन्हा एकदा लक्षात ठेवा, 8वी मध्ये एक महत्वाचा बदल म्हणजे पहिल्या पेपरला 9 किंवा 10 आणि दुसऱ्या पेपरला 9 किंवा 10 प्रश्न डबल पर्यायाचे असतात. ते काळजीपूर्वक व्यवस्थित वाचून सोडवण्याचा प्रयत्न करा, नाही तर घाई गडबडीत एकच सोडवणार आणि येत असूनही मार्क जाणार. त्यानंतर प्रश्नांची काठिण्य पातळी लक्षात ठेवा, सोपे, मध्यम, कठीण. त्यानंतर आपण जातोय आता एक सराव झाली, सराव परीक्षा झाली, तुम्हाला तुमचे मार्क पण कळले असतील. आपल्या ज्या चुका झाल्या त्या घटकाकडे आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे. तर बऱ्याच मुलांचा सराव झालाय, पण कोणत्या घटकावर किती वेटेज द्यायचं याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तर आपण त्याकडे जर
भारत असला मला वाटतं गुणाच्या दृष्टीने कार्य करणाऱ्या प्रत्येक मुलाकडे भारत असावा अशी माझी इच्छा आहे. कारण आपण फक्त तयारी करतो, पण कोणत्या घटकाला किती वेटेज आहे आपल्याला माहितच नसतं. तर हा तक्ता मात्र प्रत्येक मुलाकडे असावा. नसेल तर स्क्रीनशॉट पटकन काढून घेतला ते चालेल. तर भाषेविषयी जर आपण अनुक्रमणिका पहिला टॉपिक आहे आकलन. आकलनावर 4 उपघटक आहेत. उतारा व त्यावर आधारित प्रश्न असतात. त्यानंतर कविता किंवा त्यावर आधारित प्रश्न असतात किंवा एखादा परिच्छेद असतो किंवा चौथा असतो संवाद. आता एका वेळेस 4ही नसतात. यातले कुठली तर असतो कविता किंवा पुढच्या परीक्षेला संवाद असतो किंवा परिच्छेद किंवा अल्टरनेट काही असतं. पण यातले 2 प्रश्न हमखास परीक्षेला असतात. तर याचा भारांश आहे 24% म्हणजे आकलनावर 6 प्रश्न परीक्षेला फिक्स असतात आणि याचे गुणांकन जर पाहिलं प्रत्येक प्रश्न 2 मार्काला तर 12 मार्क हे आपले आकलनावर आधारित आहे. उत्तर तिथंच असतात. फक्त आपल्याला परिच्छेद काळजीपूर्वक कविता असो, परिच्छेद असो, संवाद असो, एकदा दोनदा नीट वाचणे अपेक्षित आहे. बरेच मुलं काही गडबडीत संवाद अर्धवट वाचतात. त्यामुळे सोपे प्रश्न पण चुकून जातात. तर असा हा आकलन घटक सहज मार्क मिळवून देणार आहे. तर आपल्याकडे त्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्यानंतर भाषा आता मी पटपट घेतो कारण आपल्याला महत्त्वाचे क्लुप्त्याने सूत्राकडे जायचंय. पण हा भारांश प्रत्येकाकडे असावा म्हणून मी रिपीट करतोय. त्यानंतर दुसरा घटक आहे भाषेचा शब्दसंपत्ती. याच्यात असं की आपण एक मागच्या आठवड्यातच घेतलेलं आहे परत रिवाइज. यामध्ये समानार्थी शब्द असतात, विरुद्धार्थी, शुद्ध अशुद्ध शब्द, अलंकारिक शब्द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, वाक्प्रचार असतात, म्हणी असतात, पारिभाषिक शब्द असतात. याचं वेटेज आहे 24%. त्याच्यावर आधारित 6 प्रश्न हमखास असतात. एखादा समानार्थी असतो, एक विरुद्धार्थी असतो, शुद्ध अशुद्ध शब्द ओळखा असतो, अलंकारिक एखादी म्हण असते, एखादा वाक्प्रचार असतो किंवा एखादा पारिभाषिक शब्द असतो. तर यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत परीक्षेच्या आदल्या दिवशीपर्यंत वाचन सतत ठेवावं लागणार आहे. तरच हा प्रश्न आपण सोडू शकतो. त्यानंतर पुढचा आहे कार्यात्मक व्याकरण. हा व्याकरण बघा आपल्या शाळा स्तर परीक्षेला सुद्धा आपण यावर आधारित प्रश्न येत असतात. त्याच्यात कार्यात्मक व्याकरण हा घटक सगळ्यात जास्त वेटेज असलेला आहे. कार्यात्मक व्याकरण जर तुम्ही पाहिलं तर 44% म्हणजे अर्धा पेपर हा व्याकरणावर आधारित असतो थोडक्यात. जवळपास अर्धा पेपर हा कार्यात्मक व्याकरणावर भाषेचा असतो. 25 प्रश्नापैकी जवळपास 11 प्रश्न हे व्याकरणावर आधारित आहे. याचा वेटेज आहे 44%. 11 प्रश्न या व्याकरणावर आधारित असतात. हा 22 गुण मिळवून देणारा प्रश्न आहे. तुम्ही जर व्यवस्थित वर्ण विचार, संधी, संधीचे प्रकार, शब्दाच्या जाती, त्यानंतर लिंग, वचन, विभक्तीचे कारकार्थ, त्यानंतर प्रयोग, प्रयोगाचे प्रकार, त्यानंतर वाक्याचे प्रकार, विरामचिन्हे, काळ, काळाचे प्रकार, क्रियापदाचे अर्थ, समास, त्याचे वेगळे प्रकार, अव्ययभाव, तत्पुरुष, त्यानंतर अलंकार, यमक, उपमा आणि वृत्ते, मालिनी, वसंत, हे सगळं तुमच्या अनुक्रमणित आहे. फक्त आपल्या अनुक्रमणित भारांश पण दिलेला असला तर फक्त आपण पेन्सिलने पटपट प्रश्न संख्या लिहून घ्यायची म्हणजे आपल्याला त्या घटकावर जास्त फोकस करता येईल. विनाकारण दुसऱ्याच घटकाचा अभ्यास न करता व्याकरणावर तुम्ही जर जास्त फोकस केला तर तुमचे 11 प्रश्न बरोबर येणार आहेत. त्यानंतर 1ली ते 8वी मराठी विषयाशी संबंधित सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न हा 2 प्रश्न परीक्षेला हमखास असतात. सामान्य ज्ञान, साहित्य, साहित्य प्रकार, लेखक, कवी व त्यांचे टोपण नावे हा 5वी स्कॉलरशिप पासून आपण पाहत आलेला प्रश्न प्रकार आहे. यावर आधारित 2 प्रश्न निश्चितच असतात. हा झाला भाषा विषयाशी निगडीत 12 तक्ता. त्यानंतर भाषेला जोड असतो गणित. आपण गणिताकडे जाऊया. गणिताचं जर पाहिलं आपण तर पहिला घटक हा संख्याज्ञान आहे. आपल्या पुस्तकात सुद्धा संख्याज्ञान आहे. यामध्ये नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या, परिमेय संख्या, अपरिमेय संख्या, वास्तव संख्या. त्यानंतर परिमेय संख्या, त्यावरील क्रिया, सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, बेरीज, व्यस्त, गुणाकार, व्यस्त संख्या, संख्या रेषा. हा संख्याज्ञानावर आधारित घटक आहे. अतिशय सोपा घटक आहे. याच्यावर 3 प्रश्न असतात. 6% भारांश आहे. आपल्याला यातले 6 मार्क मिळणे अतिशय सोपे आहे. सोप्या प्रकारे मोडणारा संख्याज्ञान घटक आहे. त्यानंतर संख्यावरील क्रिया यामध्ये विभाज्य, विभाजक, विभाज्य कसोट्या असतात. लसावी, मसावी, वर्ग, वर्गमूळ, घनमूळ. हे मला वाटतं वर्ग आणि वर्गमूळ, घन आणि घनमूळ तुम्ही सर्वांनी पाठच केले 30 पर्यंत तर तुम्ही सहज हा प्रश्न सोडू शकता. त्यानंतर दशांश अपूर्णांक, व्यावहारिक अपूर्णांक, घातांक, गुणत्व, प्रमाण, चलन, सरासरी हे तुमच्या अकॅडमिक पहिल्या जून पासून आपण पहिल्या दिवसापासून जे पुस्तकातले घटक आहे त्यावर आधारित फक्त डीप होत जाते. यावर आधारित 7 प्रश्न परीक्षेवर असतात. संख्येवरील क्रिया 14 गुण मिळून देणारा प्रश्न आहे. त्यानंतर भूमिती. भूमिती हा घटक आपण आताच 3 दिवसापूर्वी घेतलेला आहे. पुन्हा एकदा रिपीट.
त्यामध्ये बिंदू, रेषाखंड, रेषा, किरण कोन आणि त्याचे कोनाचे वेगवेगळे प्रकार आपण अतिशय डीपमध्ये सरांनी तुम्हाला समजून सांगितलेलं आहे. त्यानंतर समांतर रेषा, छेदिका यांचे गुणधर्म आहेत. वर्तुळाचे विविध गुणधर्म, त्याचे क्षेत्र, वर्तुळांड, वर्तुळ कंस याच्याबद्दल आपण सखोल माहिती पाहिलेली आहे. त्रिकोण, गुणधर्म, एकरूपता, पायथागोरस सिद्धांत, चौकोन आणि चौकोनाचे गुणधर्म याच्यावर बघा जवळपास 20% भारांश म्हणजे 10 प्रश्न याच्यावर भूमितीवर आधारित असतात. 10 प्रश्न जर पकडले तर 20 मार्क मिळून देणारा घटक आहे. त्यानंतर महत्व मापन. मापनमध्ये विविध प्रकारचे परिमाणे असतात. लांबी, वस्तुमान, धारकता, कालमापन, नाणी नोटा. त्यानंतर परिमिती आहे, त्यामध्ये त्रिकोण, चौकोन आणि बहुभुजाकृती. क्षेत्रफळ आहे, त्रिकोण, चौरस, आयत, समांतरभुज चौकोन, समभुज चौकोन, समलंब चौकोन, वर्तुळ, अमित आकृती आणि रेखांकित भाग. त्याच्यानंतर घनफळ आणि पृष्ठफळ. इष्टिकाची ती घन, दंडगोल, चौकोनी गोल याच्यावर पण 20% भारांश म्हणजे 10 प्रश्न महत्व मापन आहे. म्हणजे तुम्ही गणिताचं जर पाहिलं भूमिती, महत्व मापन हे जवळपास 10 प्रश्न असलेले घटक आहेत. त्यानंतर सांख्यिकी, हमखास गुण मिळवणारा सांख्यिकी घटक आहे. यात मध्यमान, स्तंभालेख, जोडस्तंभालेख, वृत्तालेख, विभाजित स्तंभालेख, शतमान आलेख याच्यावर 3 प्रश्न असतात. आलेखाचे प्रश्न बघा सहज सोडवण्यासारखे असतात. 6 मार्क मिळून देणारा घटक आहे. त्यानंतर व्यवहारिक गणित, याला थोडी आपल्याला तयारीची गरज आहे. काठीण्य प्रकारचे प्रश्न यावर आधारित असतात. यामध्ये शेकडेवारी, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज, नफा तोटा, सूट, कमिशन आणि दलाली जवळपास 8 प्रश्न व्यवहारिक गणितावर असतात. म्हणजे 16 मार्क मिळून देणारा घटक आहे. त्यानंतर बीजगणित, संख्येसाठी अक्षर, वैजिक राशीचे अवयव, किंमत, त्यावरील क्रिया, नित्य समानता, एकचल समीकरणे व त्यावरील शाब्दिक उदाहरणे, बहुपदी, त्यावरील क्रिया व अवयव यावर 9 प्रश्न म्हणजे 18 मार्क मिळून देणारा घटक आहे. आपण जर आतापासूनच कोणत्या घटकावर जास्त फोकस करायचा, जर तुम्ही काठिण्य पातळीचे प्रश्न जास्त सोडवणार असला, परीक्षेत जर जास्त स्कोर करणार अपेक्षित असला तर भूमिती, महत्व आपण व्यवहारिक गणित आणि बीजगणितावर आपल्याला आतापासूनच जास्त डीप फोकस करावा लागणार आहे. हा झाला पहिल्या पेपरचे दोन्ही विषय, मराठी आणि गणित. त्यानंतर दुसरा पेपर आपल्याला इंग्रजीमध्ये बघा, पहिला घटक आहे व्होकॅब्युलरी. आता व्होकॅब्युलरीसाठी तुम्हाला वाचन आणि रीडिंग अत्यावश्यकच आहे. त्याला सहज सोडू शकता. गिविंग क्ल्यूज, रायटिंग meaning of words, opposite similar meaning words, what one word substitute for the clue provided. जवळपास व्होकॅब्युलरी हा 16% भारांचा असलेला घटक आहे. 4 प्रश्न याच्यावर हमखास असतात. हे 4 मार्क आपल्याला जर इंग्रजीमध्ये सहज मिळून देणार आहेत. त्यानंतर वर्ड पझल्स रिलेटेड 2 प्रश्न असते एखादी, नाहीतर ग्रीड आणि पझल यावर 2 प्रश्न परीक्षेला हमखास विचारले जातात. म्हणजे 4 प्रश्न आपल्या हक्काचे आणि सहज मिळून देणार आहेत. त्यानंतर मग थोडं डीप होत जाते. लँग्वेज स्टडीमध्ये आपण 2 दिवसापूर्वीच पाहिलं, सेंटेन्स फॉर्मेशन, टाइप्स ऑफ सेंटेन्सेस, पार्ट ऑफ स्पीच, मॉडेल ऑक्झिलरीज, टेन्सेस. हा घटक थोडा रिवाइज, प्रॅक्टिस आणि पुन्हा पुन्हा करण्याचा घटक आहे. यावर जवळपास 6 प्रश्न म्हणजे 12 मार्क मिळून देणारा लँग्वेज स्टडी घटक आहे. त्यानंतर ग्रामर, इंग्रजीचं ग्रामर तुम्ही जे 6वी 7वी आणि आता 8वी शिकत आहात त्यावर आधारित 3 प्रश्न हमखास असतात. 6 गुण मिळून देणारा ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, डिग्री, शॉर्ट नोट, डिग्री या 3च घटक ग्रामर मध्ये अपेक्षित आहे त्यांना. ऍक्टिव्ह पॅसिव्ह व्हॉइस, डायरेक्ट इंडायरेक्ट आणि डिग्री, तर 3 प्रश्न याच्यावर असतात. त्यानंतर क्रिएटिव्ह रायटिंग, आपण आता तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला पण लिहिलं असेल. क्रिएटिव्ह रायटिंग मध्ये बघा शॉर्ट नोट असते, डायलॉग असतो, स्लोगन असते, ऍडव्हर्टाइजमेंट असतं, न्यूज असते, एखादा ईमेल असतो, वेबसाईट असते आणि SMS लँग्वेज असते. तर याच्यावर 4 प्रश्न असतात 8 मार्कावर आधारित. तर हा एक सहज मार्क मिळून देणारा प्रश्न. त्यानंतर रीडिंग स्किल, त्यामध्ये प्रोज असतात 70 to 80 वर्ड. याच्यावर बघा रीडिंग स्किलवर 5 प्रश्न आहेत आणि 10 मार्क मिळून देणारा घटक आहे. त्याच्यानंतर शेवटचा मिसलिनियस, हा क्लॉक आणि गेम्सवर आधारित थोडक्यात बुद्धिमत्तेच्या रिलेटेड 1-2 प्रश्न असतात. एकच प्रश्न असतो याच्यावर, एकतर क्लॉकवर असतो किंवा गेम्सवर आधारित असा दुसऱ्या पेपरातला पहिला विषयाचे भारांश तक्ता झाला. हा आपल्या
तुम्ही जर अनुक्रमानिका तुमची असली तर पेन्सिलने पटपट बाणस लिहून घेतला तरी चालेल. त्यानंतर आपला दुसरा पेपर मधला पुढचा विषय बुद्धिमत्ता. बरेच मुलं बुद्धिमत्ता अवघड विषय तसं काही नाही. आपली तयारी जवळपास दुसरी रिव्हिजन सुरू झालेली आपली ऑनलाईन शाळेत पण तुमची एकदा झालेली आहे. त्यामुळं मला वाटतं बुद्धिमत्ता घटक तसा तुम्हाला अवघड जाणार नाही. त्यासाठी पण नियमित प्रॅक्टिस महत्वाची आहे. तर याच्यामध्ये बघा बुद्धिमत्तेमध्ये पण जसं मराठीत आकलन होतं तसं बुद्धिमत्तेत सुद्धा आकलन हा घटक आहे. याच्यामध्ये सूचना पालन, वर्णन व मजकूर, त्यानंतर भाषाज्ञान आणि इंग्रजी अक्षरमाला याच्यावर आधारित 5 प्रश्न हमखास असतात आणि हा 10 गुण मिळून देणारा घटक आहे आकलन. त्याच्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये वर्गीकरण हा घटक 5वी पासून आपण बघतोय. याच्यामध्ये शब्दसंग्रह, आकृत्या, संख्या, वर्णमाला, इंग्रजी त्यावर आधारित 5 प्रश्न असतात आणि 10 गुण मिळवणारा हा घटक आहे. त्यानंतर वर्गीकरणानंतर तिसरा घटक सब टॉपिक आहे समसंबंध. याच्यामध्ये शब्दसंग्रह असतो, आकृत्या, संख्या. बुद्धिमत्ता जर पाहिलं प्रत्येक घटकामध्ये उपघटकामध्ये शब्द आहेत, आकृत्या आहे आणि संख्या आणि वर्णमाला हे घटक फक्त आलटून पालटून आहेत आणि सब टॉपिक त्याचं वेगळं आहे. तर समसंबंधावर आधारित 5 प्रश्न असतात. 10 गुण आपल्याला मिळून देणारा घटक आहे. त्यानंतर क्रम मध्ये परत संख्यांचा क्रम, आकृत्यांचा क्रम, चिन्हांचा क्रम, त्यातला चुकीचं पद ओळखणे. परत त्याच्यात वर्णमाला घटक आहे. हा याच्यावर बघा सर्वात जास्त 12% आणि 12 मार्क मिळणे. आकृत्या, अंक, अक्षरे ती सांकेतिक भाषा तसा सहज सुटणार. त्यानंतर लयबद्ध मांडणी पण 3 प्रश्न आपल्याला असतात. 6 गुण मिळून देणारा घटक आहे. त्यानंतर प्रतिबिंब आणि प्रतिमा. आता 5वी स्कॉलरशिप पासून आपण त्यानंतर मिशन आरंभ 3री पासून बरेच जलप्रतिबिंब आणि अर्चातले प्रतिबिंब जेव्हा विषय तेव्हा ते सांगणं आहेच. पण आता फक्त सब टॉपिक प्रतिबिंब म्हणजे आकृत्या हमखास असतात. 3 आकृत्या परीक्षेला असतात. 6 गुण मिळून देणारा घटक आहे. फक्त थोडस पाहिजे. बरेच मुळे घाई आकृती बघतात. पाण्यात आणि आरशात नक्की काय होतं. पाण्यात फक्त खालची बाजू वरची बाजू खाली होती. आरशात उजवा डावा उजवा एवढाच होतो. हा प्रश्न न चुकणार आहे. त्यानंतर तर्क आणि अनुमान थोडा विचार करणारा काठिण्य पातळीवरचा याच्यावर आधारित प्रश्न असतात. भाषिक वेळ, घड्याळ, तर्क, नात्यावर एखादा प्रश्न असतो. माहितीवर अनुमान काढणे. अभाषिक घनाकृती ठोकळे, त्रिकोण चौकोन मोजणे, संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखणे. हा सहा प्रश्न याच्यावर असतात. 12 गुण मिळणारा घटक आहे. त्यानंतर कुट प्रश्न हा पण मध्यम किंवा कठीण प्रकारचे प्रश्न याच्यावर असतात. ज्याच्यामध्ये रांगेतले स्थान असतं, दिशावरील प्रश्न असतात. त्याच्यावर दिनदर्शिका असते. दिनदर्शिकेवर आधारित वेगवेगळे प्रकारचे प्रश्न असतात. वेन आकृती असतात. आता कुट प्रश्न ज्याची तयारी जास्त असेल तोच मुलगा बुद्धिमत्तेत जास्तीत जास्त स्कोअर करू शकतो. कारण जवळपास 6 प्रश्न म्हणजे 12 मार्क मिळणारा घटक आहे. त्यानंतर आकृतीचे पृथक करण्यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे, तंतोतंत आकृती ओळखणे, घडीच्या आकृत्या, लपलेली आकृती शोधणे म्हणजे 5 प्रश्न याच्यावर आधारित असतात आणि 10 मार्क मिळणारा घटक आहे. आता आपण जर सगळ्या घटकाचे जर पाहिले 12 तर आपल्याला त्याच्यावर कोणत्या घटकावर फोकस करायचा या 12 तत्त्वानुसार आपल्याला सहज शक्य होतं. आकलनावर बघा 5 प्रश्न आहेत, वर्गीकरणावर 5 प्रश्न आहेत, समसंबंधावर 5 प्रश्न आहेत, क्रमावर आधारित 6 प्रश्न आहेत, सांकेतिक भाषेवर 3 प्रश्न आहेत, लय मांडणीवर 3 प्रश्न आहेत, मनोऱ्यावर 3 प्रश्न आहेत, प्रतिबिंब आकृत्यावर 3 प्रश्न आहेत, तर्क अनुमानावर 6 प्रश्न आहे आणि कुट प्रश्न वर 6 प्रश्न आहेत आणि आकृतीचे पृथक्करण 5 प्रश्न आहे. असे जर आपल्याला 50 प्रश्न मागं पुढे होऊ शकतात. एखादा प्रश्न इकडे तिकडे जर आपल्याकडे इंडेक्स मध्ये कशाला किती भारांश आहे त्या दृष्टीने जर तयारी केली तर मला वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायला आणि गुणवत्ता येण्यासाठी निश्चितच फायदा होईल. तर हे झालं परीक्षेचा पॅटर्न कसा असतो. त्यानंतर प्रत्येक घटकाला दोन्ही पेपरचा तुम्हाला मी भारांश सांगितला. आपण फक्त विषय पळतोय पण परत बऱ्याच जणांना कोणता घटक किती मार्क आले माहितच नाही आणि पेपर कसा असतो हे पण बरेच जण घाई गडबडी चुकणार आहे. बरेच फक्त तुम्हाला सुरुवातीलाच मी सांगितलं 8वी मध्ये काय बदल झालेला आहे का 8वीला 20% प्रश्न दोन्ही पेपरला डबल पर्यायाचे आहेत. डबल पर्यायाचे आहेत तर तेवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पहिल्या पेपरचा जर विचार केला 75 पैकी भाषेला 25 पैकी 3 किंवा जास्तीत जास्त 4 प्रश्न असतात आणि पुढचा त्याला जोडून जर गणित आहे त्यातले 6
6 प्रश्न हे डबल पर्यायाचे असतात. सेम तसं दुसऱ्या पेपरला इंग्रजीचे 3 किंवा 4 आणि बुद्धिमत्तेचे 6 असे दोन्ही पेपर मिळून पकडलं तर 10-10 प्रश्न याच्यावर असतात डबल पर्यायाचे. तर ते आवर्जून सगळ्यांनी लक्षात ठेवा. हा झाला पॅटर्न. त्यानंतर प्रत्येक घटकाचा सारांश. त्यानंतर आपण मेन आज ज्या विषयाकडे जातोय त्याकडे जाऊया. का गणित आणि बुद्धिमत्तेचे एक असे जे कूट प्रश्न आहेत किंवा जे मध्यम आणि कठीण प्रश्न आहेत त्याच्या शॉर्टकट ट्रिक कशा आहेत किंवा त्याला काय सूत्र आहे याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. कारण घटक सगळे झालेले आहेत. फक्त शॉर्टकट टेक्निक आजच्या घटकात आपण देण्याचं जेवढं जास्तीत जास्त देण्यात येईल तेवढं देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जाऊया मेन घटकाकडे, सूत्रे आणि क्लुप्त्या. स्कॉलरशिपचे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र आणि मंत्र. तत्पूर्वी मला फक्त एक जण आवाज आणि स्क्रीन व्यवस्थित दिसते. हो. आता जे 15-20 मिनिटं घेतलं आवाज आणि स्क्रीन क्लिअर दिसते. क्लिअर आहे सर. ठीक आहे. ओके. ठीक आहे. आता महत्वाच्या घटकाकडे आपण जातोय. सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष द्या आणि शक्य झाले तर पटपट स्क्रीनशॉट काढून ठेवा. महत्वाच्या टेक्निक आणि सूत्र आहेत जे तुम्हाला परीक्षेत 1-2 मिनिटातच अवघड घटक सोपा करण्यासाठी उपयोग पडतील. तर स्कॉलरशिपची तंत्र आणि मंत्र यात थोडासा एक चार्ट केलेला आहे मी. तर स्थानिक किंमत आणि संख्या लेखनचं गणित 1 मिनिटात कसं सोडवायचं, दिलेल्या अंकापासून संख्या कशा बनवायच्या, 1 ते 100 संख्येवरील प्रश्न कसे सोडवायचे, संख्यांची बेरीज, सम संख्या, बेरीज गुणाकार भागाकार, त्यानंतर संख्या ओळखणे, पाय चाकावर प्राण्यावर आदी प्रश्न असतात. त्यानंतर विविधतेचे कसोट्या, पोस्ट साहित्य, नाणी नोटा, व्यवहारिक अपूर्णांक, दिनदर्शिका, परिमिती, त्रिकोण चौकोने ठोकळे किती किंवा दिशा कोणत्या दिशेला वळायचं, वैशिष्ट्यपूर्ण उदाहरणे, अक्षरमाला आणि संख्येमधील समसंबंध. हे तुम्ही 1 ते 2 मिनिटात कसं सोडता येईल या दृष्टीने मी थोडा वेगळा घटक घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण सगळे विषय तुमचे झालेले आहेत तेच घेण्यापेक्षा आजची तासिका आपण फक्त क्लुप्त्या आणि टेक्निक. आता सोप्या प्रकारचा प्रश्न असतो स्थानिक किंमत आणि संख्या लेखन. यामध्ये 0 ते 9 हा 10 अंक मिळून सर्व संख्या बनतात. हे अंक ज्या घरातील असतील ती संख्या 10 कोटीपर्यंत अभ्यास ज्याचा हा तक्ता पार्ट आहे. त्यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. 1 दशक बॉक्स करत गेलो. तुम्हाला वाटलं 10 संख्या आपली चुकणार नाही तर तुम्ही हा तक्ता वापरला तर हा झाला सोप्या प्रकारचा प्रश्न. आपण बघूया. तुमच्या समोर उदाहरण आहे 5335 यात 5335 याच्या एककच्या 5ची किंमत 5 आणि दशकाच्या घरातील 3ची किंमत 30, शतकाच्या घरातील 3ची किंमत 300, तर हजाराच्या घरातील 5ची स्थानिक किंमत 5000 आहे. तर आता याला सोडवायला बघा कसं हे आपण टेक्निक वापरलेली का मध्ये एक्सपांडेड फॉर्म होता. आपण त्याला विस्तारित मांडणी करताना पहिला अंक लिहून त्याच्या पुढे जेवढे अंक असते तेवढे शून्य लिहितो किंवा तुम्हाला जसं शिकवलं असेल एक दशक शतक हजार त्या पद्धतीने आपण मांडणं अभिप्रेत आहे. आता याच्यावर प्रश्न स्थानिक किंमती कसे असतात बघा. खाली उदाहरण दिले 5 नंतर 2 स्टार 3 ही 4 अंकी संख्या असून स्टारच्या जागेवर समान अंक आहेत. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 360 आहे. आपण हे उदाहरण बघतोय. स्थानिक किंमत कशी लिहायची हे पाहिलं आपण. तर आपण त्याच्यावर उदाहरण बघतोय का आपल्याला हे गणित दिलेले 5 नंतर 2 स्टार आणि 3 तर मध्ये स्टारच्या जागी कोणता अंक येईल आणि इथे काय विचारले प्रश्न 2 होता. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 360 आहे. हे वाक्य नीट लक्षात ठेवायचं. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 360 आहे. आता याला 2 सूत्र आहेत. 2 टेक्निक आपण शोधून ठेवलेले का पटकन कसं मुलं सोडू शकतो. तर याला शॉर्टकट टेक्निक अशी फरकातील संख्येच्या सुरुवातीच्या अंकात 1 मिळवणे. तुम्हाला आता वेगळ्या प्रकारे सांगितले असेल पण मी शॉर्टकट टेक्निक ज्या तुम्हाला सहज 1-2 मिनिटात गणित सोडवता येईल जेणेकरून तुम्हाला कठीण प्रश्नाकडे जास्त वेळ देता या दृष्टीने मी टेक्निक शोधलेले आहेत. तर याला टेक्निक अशी आहे फरकातील संख्येच्या सुरुवातीच्या अंकात 1 मिळवल्यास समान अंक मिळतो. म्हणून आता फरकाची किंमत किती दिलेली आपल्याला 360 त्याच्यामध्ये त्याच्या सुरुवातीचा अंक
तुम्हाला सांगतो मी, जी स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे 360, त्यातला पहिला अंक 3 आहे. त्याच्यामध्ये 1 जर मिळवला तर तो अंक होतो 4 आणि आपलं उत्तर डायरेक्ट इथं 4-4 झालं. तुम्ही सोडून बघा डायरेक्ट येईल. ही नवीन टेक्निक आहे. तुम्ही त्याचा फरक काढणार, स्टारच्या जागी घेणार, मग ती वजाबाकी करणार. त्याच्यापेक्षा डायरेक्ट शॉर्टकट टेक्निक काय आहे, जो स्थानिक किमतीतील फरक दिलेला आहे, त्यातला पहिला अंक घ्यायचा, त्याच्यात 1 मिळवायचा, डायरेक्ट आपलं उत्तर येतं. ही झाली पहिली टेक्निक. त्यानंतर त्याला अजून एक दुसरी टेक्निक आहे. फरकातील संख्येच्या सुरुवातीला अंक 9 असल्यास, फक्त हे लक्षात ठेवा, ही टेक्निक दुसऱ्या असं जर 9 असला तर त्याला वेगळा पर्याय. फरकातील संख्येत सुरुवातीचा अंक 9 असला, जर सुरुवातीचा अंक 9 असला तर 9 अधिक 1 10 होतात. मग स्टारच्या जागेवर समान अंक 1 लिहा. तिथं 10 न लिहिता तिथं 1 लिहायचं फक्त. आता कसं बघा, उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणाकडे नीट लक्ष द्या. 5 नंतर स्टार, 3 नंतर स्टार, 2. आता या 2 या 5 अंकी संख्या ही 5 अंकी संख्या आहे. तर आपला प्रश्न काय विचारलाय? स्टारच्या जागी समान अंक आहेत, म्हणजे जे येणार उत्तर आहे इथे 2 समान अंक आले पाहिजेत. हे जे येणार आहेत इथं दोन्ही समान अंक आले पाहिजे स्टारच्या जागी. या समान अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक 990 आहे. म्हणजे हे अंक शोधून त्यांचा फरक किती आहे? 990 आहे. तर आपल्याला स्टारच्या जागी कोणता अंक आहे, प्रश्न विचारलाय. तर आपली तुम्हाला टेक्निक काय सांगितलेलं आहे, फरक किती दिलाय तो बघायचा. 990 फरक दिलाय. त्याचा सुरुवातीचा अंक कोणता आहे? 9. त्याच्यामध्ये 1 मिळवला, 10 झाला. मग 1 हा अंक स्टारच्या जागी समान अंक आहे, म्हणून त्याची जिथे स्टार आहे तिचं उत्तर आपलं 1 आलं. बघा, एकदम शॉर्टकट, तुम्ही 1च मिनिटात गणित सोडू शकता. स्थानिक किमतीतील फरक जर तुम्हाला प्रश्न आला, स्टारचा कोणता प्रश्न, हे टेक्निक वापरून बघा, तुमचं गणित 1च मिनिटात सुटणार आहे. म्हणजे तुम्हाला ते फरक काढायची गरज नाही. डायरेक्ट परत एकदा सांगतो, स्थानिक किमतीतील जो फरक दिलेला असेल, जी संख्या दिली असेल, त्यातला पहिला अंक बघायचा. पहिला अंक 990 मधला 9 आहे, त्यात 1 मिळवायचा. 10 आला, मग 10 न घेता त्यातला फक्त पहिला अंक घ्यायचा 9 आणि तो स्टारच्या जागी टाकला. तुम्ही सोडून बघा, बरोबर उत्तर आपलं 990 येतं. एकदम शॉर्टकट टेक्निक, सहज मिळवून देणारा हा प्रश्न आहे. त्यानंतर जर फरकातील संख्या 0 असली, बघा आता शून्याचं पण उदाहरण तुम्हाला सांगितलेलं आहे. समजा जर 0 आला तर मग काय करायचं बघा. प्रश्न काय, फरकातील संख्या 0 असल्यास स्टारच्या जागेवरील अंक ही 0च असतो. जर फरकातील संख्या 0 असली तर स्टारमध्ये येणारा जे उत्तर येणार आहे अंक सुद्धा 0 असतो. कसं, त्यावर आता एक उदाहरण ठेवलेले बघा. 45 नंतर 2 स्टार 32, म्हणजे 6 अंकी संख्या आहे. इथे 2 स्टार म्हणजे इथे 2 अंक येणार आहे. 6 अंकी संख्येत स्टारच्या जागी समान अंक असून हा या समान अंकात स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. बघा, आता फरक किती दिलाय? 0 दिलाय, म्हणजे हे वेगळं गणित आहे. मग आता इथं आपलं सूत्र लागू पडेल का, कसं बघूया आपण. तर स्टारच्या जागी असलेला अंक कोणता, तर बघा उत्तर येते का. तर वरील नियमानुसार तो अंक 0 असेल, तर आपल्याला नियमात काय सांगितले, अंक जर 0 असला तर ते स्टारच्या जागी डायरेक्ट 0 टाकून द्यायचे. तुम्हाला डायरेक्ट सांगितलं, जर 0 असला तर तिथे स्टारच्या जागी येणारा फरक जर 0 असला तर स्टारच्या जागी येणारं उत्तर हे 0च आहे. आपण जर 0 टाकले डायरेक्ट तर उत्तर आपलं येते बघा. तिथे 2 स्टारच्या जागी 0 टाकले तर या संख्येतील 4चे डावी उदाहरण. आता दुसरं उदाहरण दिलेलं आहे, हे डायरेक्ट शॉर्टकट आहे. 0 असलं तर फरक स्टारच्या जागी डायरेक्ट 0च येतात. नंतर 26,465 या संख्येतील 4च्या डावीकडील आणि 4च्या डावीकडील 6ची किंमत 4च्या उजवीकडील 6च्या किमतीच्या किती पट आहे. प्रश्न बघा, एकदा, दोनदा, तीनदा वाचायचा, कारण जम्बलिंग करणारा प्रश्न आहे. 4च्या डावीकडील 6ची किंमत 4च्या डावीकडील 6ची किंमत 4च्या उजवीकडील 6च्या किमतीच्या किती पट आहे. डावी उजवी बाजू आपली क्लिअर झाली पाहिजे. तर मग आता याला सूत्र कसं वापरायचं, संख्या लिहून घ्यायची. डावीकडील अंकावर 1 हा अंक लिहून पुढील उजवीकडील अंकाच्या डोक्यावर 0 लिहावे. आलेली संख्या इतकी पट येते. बघा, तुम्हाला इथं उदाहरण सोडून दाखवलेले आहे. डावीकडील अंकाच्या डोक्यावर 1 अंक लिहायचा आणि पुढे 0 लिहायचं, आपलं उत्तर तयार होते. असे हे स्थानिक किमतीवर आधारित 3 सूत्र मी तुम्हाला सांगितले. स्थानिक किमतीचा फरक जर दिला असला तर पहिल्या अंकात 1 मिळवायचा. 9 असेल तर 10, 10 असला तर फक्त पहिल्याच अंक घ्यायचा. 0 जर असला तर स्टारचा डायरेक्ट 0च येतो. तुम्ही गणित सोडून बघा, बरोबर उत्तर येईल. त्यानंतर डावीकडील आणि उजवीकडील किमतीच्या किती पट आहे, हे जर गणित आलं, डावीकडील अंकाच्या वरती एक नंबर लिहायचा आणि पुढच्या अंकावर 0 लिहायचा, हेच बरोबर 100 उत्तर येतं. त्यानंतर दुसरा प्रश्न असतो,
परीक्षेला हमखास गणिताच्या किंवा काही मिक्सिंग बुद्धिमत्तेचे पण प्रश्न मी मी जास्त फोकस गणित आणि बुद्धिमत्तेचे मध्यम आणि कठीण प्रकारचे प्रश्न जे तुम्हाला स्कोर करण्यासाठी उपयोगी पडेल असेच घेतलेले आहेत. दिलेल्या अंकापासून संख्या तयार करणे. दिलेल्या अंकापासून आपल्याला संख्या तयार करणे. आता मोठ्यात मोठी संख्या लिहिताना दिलेला अंक डावीकडून उतरत्या क्रमाने लिहावेत. बघा, मोठ्यात मोठी संख्या लिहिताना दिलेला अंक डावीकडून उतरत्या क्रमाने लिहावेत आणि लहानात लहान संख्या तयार करताना डावीकडून चढत्या क्रमाने अंक लिहावेत. हे 2 नियम लक्षात ठेवा. महत्वाचे नियम आहेत. मोठ्यात मोठी संख्या लिहिताना दिलेला अंक डावीकडून उतरत्या क्रमाने आणि लहानात लहान संख्या तयार करताना डावीकडून चढत्या क्रमाने अंक लिहावेत. आता त्याला अपवादपणे शून्य असल्यास लक्षात ठेवा, अपवाद लक्षात ठेवा. जर शून्य असल्यास शून्य डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर लिहावा. जर शून्य असला तरच या गणिताला अपवाद आहे. दिलेल्या अंकात शून्य जर असला तर शून्य डावीकडून दुसऱ्या क्रमांकावर लिहावा. कसं? त्यावर उदाहरण बघा. आता उदाहरण 3, 5, 8, 0 या अंकापासून लहानात लहान व मोठ्यात मोठी संख्या बनवा. आता अंकाचा क्रम 0, 3, 5, 8 सगळ्यात मोठे 8 आहे, सगळ्यात छोटी 0 आहे. मोठ्यात मोठी संख्या तुम्हाला हे एकदम सोपं उदाहरण आहे. 8503 लहानात लहान 3058. आता हा झाला सोपा प्रश्न. त्यानंतर याच्यापासून बनणाऱ्या जास्तीत जास्त संख्या किती? 4, 5, 6 अंक एक एकदा घेऊन जास्तीत किती 3 अंकी संख्या बनतील? बघा, हा प्रश्न खाली घेतो मी पुन्हा. 4, 5, 6 हे अंक एक एकदा घेऊन जास्तीत जास्त 3 अंकी संख्या कशा बनतील? तर हे अंक एक एकदा घेऊन पुढील संख्या बनतात. आता अंक दिलाय ते कोणत्या अंकांना 1, 2, 3 क्रमांक. आता याला सूत्र काय बघा, 1, 2, 3 क्रमांक असे देऊन दिलेल्या संख्येला 1, 2, 3 असे क्रमांक देऊन त्या क्रमांकाच्या येणाऱ्या गुणाकारा इतक्या संख्या बनतात. बघा, म्हणजे तुम्ही संख्या तयार करण्यात वेळ घालण्यापेक्षा ज्या संख्या दिलेल्या 3 अंकी त्याला 1, 2, 3 असे नंबर द्यायचे आणि त्या क्रमांकाच्या येणाऱ्या गुणाकाराच्या इतक्या संख्या बनतात. त्यांचा गुणाकार जर केला तर बघा, या संख्यांना 1, 2, 3 नंबर दिले, त्यांचा गुणाकार केला, त्यांचा गुणाकार आला 6. म्हणजे या 6 संख्या तयार होणार. म्हणजे तुम्ही या संख्या तयार करण्यात वेळ घालण्यापेक्षा हे सूत्र जर वापरलं, नंबर द्यायचा आणि त्याचा गुणाकार करायचा, आलं उत्तर. फक्त अपवाद 0 अंकामध्ये जर 0 असल्यास आलेल्या क्रमातील मागील सर्व संख्यांचा गुणाकार वजा करावा. 0च्या बाबतीत अपवाद आहे, पुन्हा एकदा लक्षात घ्या. अंकामध्ये जर 0 असल्यास आलेल्या क्रमांकातील मागील सर्व संख्यांचा गुणाकार वजा करावा. कसं? आता उदाहरणच पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल. 4, 0, 5, 6 या अंकापासून जास्तीत जास्त 4 अंकी किती संख्या तयार होतील? तर वरील सूत्रानुसार आपण सूत्र काय सांगितलेले आहे, 1, 2, 3, 4 नंबर द्यायचे, त्यांचा गुणाकार करायचा, त्यांचा गुणाकार आला 24. परंतु या अंकामध्ये काय 0 आलाय, या अंकामध्ये काय 0 आल्यामुळे मागील शून्याचा नंबर सोडून दिला तर 3, 2, 1 या अंकांचा गुणाकार एक नंबर सोडून द्यायचा. 0 असल्यामुळे एक नंबर सोडून दिला. मग 1, 2, 3 चा गुणाकार केला 6 आला आणि तो 24 मधून 6 गेला 8, म्हणजे आपलं उत्तर आलं 18. परत एकदा लक्षात घ्या, शून्याचा अपवाद आहे. जर 4 अंकामध्ये जर 0 असला तर आपला नियम काय सूत्रानुसार 1, 2, 3, 4 नंबर द्यायचे, त्याचा गुणाकार आला 24. पण 0 असल्यामुळे एक नंबर सोडून द्यायचा शेवटचा. 4 नंबर सोडून दिल्यामुळे 1, 2, 3 3चा गुणाकार 1, 2, 3 नंबरचा गुणाकार केला 6 आला. 24 मधून 6 गेले 18 येतात. आपलं उत्तर आला 18. म्हणजे एकदम 1 मिनिटात तुमचं उत्तर तयार होणार आहे. त्यानंतर हा तक्ता शक्य झाल्यास जर लक्षात ठेवला तर तुमचं गणित पाहिल्या पाहिल्या उत्तर येणार आहे. दिलेला दिलेला अंक जर 2 असले तर दिलेल्या अंकापासून बनणाऱ्या संख्या 2 अंकी 2 आणि अंकात एखादा 0 जर असला तर एकच संख्या तयार होती. हा तक्ता लक्षात ठेवा, महत्वाचा आहे. तुम्ही जर पाठ जर केला तर तुम्हाला सहज घेऊन मिळून देणारा तक्ता हा आहे. 2 अंकी जर असल्या तर 2 अंकी 2 संख्या तयार होतात. 3 अंक जर असले 3 अंकी 6 होतात आणि एखादा 0 जर असला तर 4. शून्याचं पण लक्षात ठेवा. 2 अंकी संख्या असल्या तर 2, त्याचं 0 असलं तर 1. 3 अंकी असले तर 3 अंकी संख्या 6, 0 जर असलं तर 4च होतात. दिलेले अंक जर 4 असले तर त्याच्या अंकापासून बनणाऱ्या 4 अंकी संख्या 24 आहेत आणि 0 जर असला तर 6 कमी होतात 18. 5 अंक दिलेले आहेत आणि त्यापासून जर 5 अंकी संख्या करायच्या असल्या तर त्या 120 आणि 0 जर असलं त्यातल्या एक नंबर कमी केला तर 96 राहतात. हा तक्ता शक्य झाला तर स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा लक्षात ठेवा. सहज आपल्या लक्षात येणारा हा तक्ता आहे. बनणाऱ्या जास्तीत जास्त 3 अंकी संख्यांची बेरीज. आता पुढचं उदाहरण दिलेलं आहे.
4, 5, 6 हे अंक घेऊन जास्तीत तयार होणाऱ्या सर्व 3 अंकी संख्यांची बेरीज किती? म्हणजे आता आपल्याला संख्या पण तयार करणार आहे जास्तीत जास्त. त्यातल्या 3 अंकी संख्येची पण बेरीज पण करायची. यासाठी काय केलेलं सूत्र आपण पहिलं आपलं सूत्र लक्षात ठेवा. दिलेल्या 3 अंकाची बेरीज करून पुन्हा एकदा बघा, दिलेल्या 3 अंकाची बेरीज करून 2 ने गुणून येणाऱ्या संख्येस एकक, दशक, शतक असे लिहून बेरीज करावी. मग आता दिलेली 3 अंकाची बेरीज केली. 4 अधिक 5 6 झाली ती 15. खाली बघा, खाली क्लिअर दिसेल थोडं. 3 अंकाची बेरीज केली 15, त्याला गुणिले 2 करायचं हे सूत्र लक्षात ठेवा. दिलेले अंक त्याची बेरीज गुणिले 2 30. मग आता त्याला आपल्याला काय विचारलंय? संख्येच्या एकक, दशक आणि शतक असे लिहून बेरीज करायची. मग आता जे आपल्या उत्तर आलं 30, त्याच्या एकक, त्याचा दशक, त्याचा शतक हे जर सोडवलं तर आपलं उत्तर येतं 3330. शॉर्टकट असा टेक्निक आहे. तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न कसे कमी वेळ सोडत येईल यासाठी सूत्र शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर त्यातला पुढचा घटक आहे बघा, 1 ते 100 संख्येवर आधारित प्रश्न निश्चितच परीक्षेला असतातच. तर यामध्ये 1 ते 100 संख्येमध्ये येणारा अंक, 1 ते 100 संख्येमध्ये येणारा अंक काय करता तुम्ही शक्य झाल्यास स्क्रीनशॉट काढून ठेवा किंवा पाठ करा किंवा तुमच्या गाईडमध्ये पण आहे. तर अंक शून्य असेल, हा अंक किती वेळा येतो? 11 वेळा येतो. 1 ते 100 मध्ये प्रश्न जर आला तर हा अंक असलेल्या संख्या किती आहे? 10. नसलेल्या संख्या 90. एक अंक असलेल्या 21, 20 अंक असलेल्या संख्या 20 आणि नसलेल्या 80. त्यानंतर 2 ते 9 20 अंक, हा अंक किती वेळा येतो? 20 वेळा. हा अंक असलेल्या संख्या 19 आणि नसलेल्या 81. त्यानंतर पुढचा आहे 2 अंकी संख्येत येणारा अंक. शून्य किती वेळा येतो? 9 वेळा. अंक असलेल्या संख्या 9 आणि नसलेल्या संख्या 81. 1 ते 9 मध्ये 19. त्यानंतर हा अंकातल्या संख्या 18. मला वाटतं तुमचं वाचीला पण दिलेलं आहे. तर एक रिमाइंडर घेतलेला आहे. आता याच्यावर बघा कसे प्रश्न असतात संख्यांची बेरीज. आता 1 ते 10 पर्यंत सर्व संख्यांची बेरीज किती? तर आपल्याला सूत्राने पटकन मला पाहिजे. बरेच जण मुलं 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बेरीज करण्यापेक्षा त्याला सूत्र आहे बघा. सूत्र स्क्रीनशॉट पट काढत चला. बरेचसे सूत्र करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता संख्यांची बेरीज या घटकावर जर प्रश्न आला कुठलाही 1 ते 20 किंवा 11 ते 20 किंवा 41 ते 50 किंवा 71 ते 80 याच्यावर कुठली संख्येची जर आला तर काय सूत्र वापरायचं? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या. एकूण संख्या म्हणजे 10 संख्या आणि लक्षात ठेवा, दिलेली पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले एकूण संख्या करायचं आणि आता सूत्र बघा, एक 10 असं होतं आपल्याला. 1 गुणिले 10 एकूण संख्या त्याला 10 आणि त्याला भागिले 2. तर 1 अधिक 10 11 झालं. त्याला गुणिले 10 केले 110 झाले आणि त्याला भागिले 55. उत्तर आलं 55. बघा, हे सूत्र जर पाठ असलं तुम्हाला बेरीज करण्याची गरज नाही. परत त्याला बघा, पहिली संख्या अधिक शेवटची संख्या करायची, त्याला गुणिले एकूण संख्या, जेवढ्या संख्या दिल्या त्याची एकूण करायच्या, संख्या लिहायची फक्त आणि त्याला भागिले 2 करायचं. तुमचं उत्तर येऊन जाईल. या सूत्रावरून किती व कोणत्याही संख्येवरची बेरीज करता येते. म्हणजे फक्त 10 पर्यंत असं नाही, 1 ते 50 किंवा किती संख्या दिल्या तर तुम्ही या सूत्राचा वापर करून एकदम 1 ते 2 मिनिटात उत्तर काढू शकता. अतिशय सोपं आणि सहज लक्षात राहणारं सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला स्कॉलरशिप पुरतं नाही, जर पुढची जी वार्षिक परीक्षा त्यासाठी सुद्धा जर प्रश्न आला तर तुम्ही निश्चित सोडू शकता. त्यानंतर पाड्यावर आधारित प्रश्न असतो. एखादा पाडा दिलेला असतो, 5च्या पाड्यातील सर्व संख्यांची बेरीज किती? हा प्रश्न एखादा येऊ शकतो. तर वरील सूत्रानुसार सुरुवातीची संख्या 5 आहे आणि शेवटची संख्या बघा, 5चा पाडा सुरुवात 5 ने होते आणि शेवट 50. 5 10 50. याच्यात एकूण संख्या होत्या 10. आपलं सूत्र काय? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या गुणिले 10 भागिले 2. या दोघांचे बेरीज केली 55, त्याला गुणिले 10 भागिले 2. त्याचं उत्तर आलं 275. आता एकदम सोपं सहज आहे. त्यानंतर हे सूत्र तुम्हाला सर्व पाड्यांना वापरता येणार आहे. म्हणजे फक्त 5साठी नाही, कुठलाही पाडा घ्या तुम्ही, ट्राय करून बघा, तुम्हाला सहज करता येईल. सूत्र लक्षात ठेवा. या सूत्रावर कुठल्याही 2 संख्या किंवा इतक्या ते इतक्या संख्या दरम्यानची बेरीज उत्तर किती हे सूत्राने सोडता येतं किंवा पाड्यावर आधारित गणित असलं तर या सूत्राने आपल्याला उत्तर काढता येतं. त्यानंतर पुढचं आहे समसंख्यांची बेरीज. आता काठीण्य पातळी किंवा मध्यम प्रकारचे प्रश्न असतात. फक्त सोपी बेरीज न देता सम विषम हा शब्द वापरला जातो. आपण फक्त काही काही बघतो, प्रश्न एकदम नीट वाचायचा आपल्याला. प्रश्न याला पण सूत्र काय?
याच्यासारखाच आहे, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या एक गुणिले एकूण संख्या आणि याला भागिले 2 आहेत, लक्षात ठेवा. याला भागिले 2च आहे याच्यासारखं. किंवा दुसरं सूत्र आहे, शेवटची संख्या वजा विषम, जर एकूण विषम समसंख्या किंवा विषम संख्या काढण्याच्या असल्या तर हे एक सूत्र आहे, शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2 आणि त्या आलेल्या उत्तरात 1 मिळवायचा. तर कसं ते आपण प्रत्यक्ष उदाहरणाने बघूया. प्रश्न काय दिलेला आहे आपल्याला बघा. प्रश्न काळजीपूर्वक वाचणे अपेक्षित आहे. सम विचारलंय का विषम विचारलंय हे तुम्ही वारंवार वाचणं, लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तर 8 ते 20 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती? आता तुम्ही समसंख्या शोधत बसणार, त्याच्यापेक्षा जर सूत्र वापरलं, प्रथम समसंख्या काढूया आपण. मग काय करायचे, सूत्र काय, शेवटची संख्या वजा पहिली संख्या. शेवटची संख्या किती आहे? 20. यातून पहिली संख्या वजा केली, त्याला भागिले 2 आणि तुम्हाला सांगितलेले जे उत्तर येईल, समजा 20 मधून 8 गेले 12 भागिले 2, याचा भागाकार केला 6 आलं. येणाऱ्या उत्तरात फक्त 1 मिळवायचा. हा 1 न विसरता मिळवायचा, नाही तर पर्यायात दोन्ही उत्तर असतील, 6 पण असेल आणि 7 पण असेल. परत एकदा बघा, शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2, जे उत्तर येईल त्यात 1 मिळवायचा, म्हणजे आपलं उत्तर येतं. समसंख्येवर आधारित तेच, विषम संख्येला पण आधारित तेच. त्यानंतर सूत्र क्रमांक 1 नुसार बघा, तेच गणित पहिल्या सूत्रानुसार पण येते आणि ह्या सूत्रानुसार पण येते. म्हणजे याला 2 सूत्र मी तुम्हाला सांगितलेले आहेत समसंख्यांची बेरीज किंवा विषम संख्येची बेरीज करताना. पहिले सूत्र काय होतं, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या भागिले 2, जे उत्तर येईल त्यानंतर दुसरं सूत्र होतं, शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2, जे उत्तर येईल त्यात 1, हे न विसरता 1 मिळवणे अपेक्षित आहे, तरच आपलं उत्तर येणार आहे. नाहीतर पहिलं सूत्र आपलं आहेच, पहिली संख्या आधी शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या, जे आपण संख्यांची बेरीज किंवा पाड्यांसाठी वापरलं. तेच सेम गणित या पद्धतीने सोडवलं, उत्तर आलं आपलं. तर आपल्याला इथं प्रश्न काय होता, एकूण संख्या त्यांची बेरीज किती येईल. मग आपल्याला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या, एकूण संख्या 7च होत्या, गुणिले 7 केलं आणि त्याचं उत्तर आलं 98. आता या समसंख्याप्रमाणे विषम संख्येची बेरीज करता येते. आता या समसंख्या 8 ते 20 मध्ये 7 आहेत म्हणून गुणिले त्याला 7 केले, हे लक्षात ठेवा. आता दोन संख्येची बेरीज कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 198 येईल. हे लक्षात ठेवणारे मुद्दे हायलाइट केलेले आहेत. दोन संख्येची बेरीज कमीत कमी 20 आणि जास्तीत जास्त 198 येईल. त्यानंतर 3 अंकी दोन संख्येची बेरीज कमीत कमी 200 आणि जास्तीत जास्त 1998 या दरम्यान येईल. आता याच्यावर आधी उदाहरण बघूया, म्हणजे नक्की काय कन्सेप्ट आपल्याला क्लिअर होईल. अंकांची बेरीज 10 येईल अशा दोन संख्या किती? आता हा एकदम बेसिक लेवलचा प्रश्न, हा तुम्हाला 8वी साठी येणार नाही, पण बेसिक पासून आपण सोप्याकडून अवघडाकडे जातोय. याला पण सूत्र आहे बघा. सूत्र काय, विचारलेली संख्या आहे वजा 1, जी संख्या दिली त्यातून मग 1 वजा करायचं आपलं उत्तर येतं. तर वरील सूत्र 2 ते 10 अंकापर्यंत वापरावे. अंकांची बेरीज 11 ते 18 दरम्यान विचारले. आता याला परत सूत्र लक्षात ठेवा. जे सूत्र आहे तुम्ही त्याचे पटपट स्क्रीनशॉट काढत चला, तुम्हाला परीक्षेला नक्कीच त्याचा फायदा होईल. मी 1-2 मिनिटं ते पॉज पण करतोय, तुम्ही ते सूत्राचं फक्त स्क्रीनशॉट काढत चला, म्हणजे लिहिण्याची आवश्यकता नाही. बघा, अंकांची बेरीज 11 ते 18 या दरम्यान विचारल्यास आता याला सूत्र काय, दिलेली संख्या वजा ब्रॅकेटमध्ये नीट लक्षात ठेवा, एकक स्थानचा अंक गुणिले 2, एकक स्थानचा अंक गुणिले 2 आणि त्याच्यात अधिक 1 मिळवायचं आहे. जी दिलेली संख्या असेल त्यातून हे पुढचा ब्रॅकेट वजा करायचा. आता अंकांची बेरीज, आता उदाहरण बघूया. अंकांची बेरीज 11 येईल अशा दोन अंकी संख्या किती? आता दिलेली संख्या किती आहे? 11. एकक स्थानचा अंक किती? 1. एकक स्थानचा अंक किती? 11 मधला 1, त्याला गुणिले 2 आणि त्यामध्ये 1 मिळवायचा. आता हा ब्रॅकेट जर सोडवला त्याचं उत्तर येतं 3. 11 मधून 3 गेले 8, आपलं उत्तर आलं 8. त्यानंतर दोन संख्यांची बेरीज व त्याचा फरक दिला असल्यास, पुढचं उदाहरण आहे, आपण सोप्याकडून थोडा अवघडकडे जातोय. दोन संख्यांची बेरीज व त्याचा फरक दिला असल्यास लहान आणि मोठी संख्या काढणे. तर याला सूत्र आहे, लहान संख्या, ते बघा, दोन संख्यांची बेरीज व त्याचा फरक दिला असल्यास लहान मोठी संख्या काढणे. लहान संख्या काढायची असल्यास तर बेरीजची संख्या वजा त्याचा जो फरक दिलाय, बेरीजची संख्या वजा फरक करायचा आणि त्याला भागिले 2 करायचं. हे लहान संख्या काढण्यासाठी सूत्र आहे. तर मोठी संख्या जर काढायची असली तर फक्त इथं बेरीजचे चिन्ह वापरायचे. एवढाच बदल लक्षात ठेवा. लहान संख्या काढायची असली तर वजाबाकीचं चिन्ह आहे आणि मोठी संख्या काढायची असली तर बेरीजचं चिन्ह आहे. बाकी सूत्र सेम आहे.
सूत्र काय आहे? बेरजेची संख्या वजा फरक भागिले 2 आणि मोठी संख्येसाठी बेरजेची संख्या अधिक फरक संख्या भागिले 2. आता कसं ते आपण प्रत्यक्ष उदाहरणाने पाहूया. उदाहरण काय दिलंय बघा आता. दोन संख्यांची बेरीज 200 आहे आणि त्याच्यातील फरक 50 आहे. म्हणजे दोन संख्यांची बेरीज दिलेली आहे. आपल्याला दोन संख्या माहित नाही, पण त्यांची बेरीज 200 दिलेली आहे आणि त्यांचा फरक 50 आहे. तर आपल्याला मोठी पण संख्या काढायची आणि लहान पण संख्या कोणती? 2 पर्यायाचा प्रश्न येऊ शकता का 4 पर्यायापैकी 2 अचूक पर्याय निवडा. तर मोठी संख्या पण काढायची, लहान संख्या पण काढायची. आपलं सूत्र ज्याचं पाठ असेल तो काय करणार? डायरेक्ट मोठी संख्या, बेरजेची संख्या प्लस फरक संख्या. बेरजेची किती दिलेली आहे? 200. फरक संख्या किती आहे? 50 भागिले 2. 250 भागिले 2 125 ही झाली मोठी संख्या. लहान संख्येला फक्त मध्ये वजा चिन्ह टाकायचे. 200 मधून 50 गेले, 150 भागिले 2 75. आपले उत्तर ज्याचं सूत्रपाठ असेल तो 1च मिनिटात मोठी संख्या आणि लहान संख्या काढणार. बघा याचं स्क्रीनशॉट काढलं तरी चालेल. एकदम सोपं टेक्निक आहे. दोन संख्यांची बेरीज आणि त्यातला फरक दिला असला तर मोठी लहान संख्या आपण या सूत्राने 1 मिनिटातच काढू शकतो. त्यानंतर पुढे जातोय आपण. सम आणि विषम संख्येवर आधारित प्रश्न असले. सम संख्येच्या एका स्थानी बघा हे एकदम बेसिक आहे. सम संख्या म्हणजे ज्याच्या एका स्थानी 0, 2, 4, 6, 8 असतात ते सम. विषम म्हणजे ज्याच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 असतात ते विषम. क्रमवार समसंख्या 2 ने वाढतात किंवा 2 ने कमी होतात. लक्षात ठेवा. क्रमवार समसंख्या 2 ने वाढतात किंवा 2 ने कमी होतात. क्रमवार विषम संख्या 2 ने वाढतात किंवा 2 ने कमी होतात. आता संख्येवरील क्रिया सम प्लस सम समच होती. उदाहरण पण दिलेले आहे. दोन समसंख्यांची बेरीज नेहमी सम असते. विषम आणि विषम जर केली तर सम येते, हे लक्षात ठेवा. पण सम आणि विषम केलं तर त्याची नेहमी बेरीज विषम येते. कसं? उदाहरण सुद्धा तुम्हाला इथे दिलेलं आहे. याचं पण स्क्रीनशॉट तुम्ही पटकन काढून घ्या. आता हे झालं बेरजेच्या बाबतीत. गुणाकाराच्या बाबतीत विषम आणि विषम गुणाकार केला तर विषमच येतो. त्यानंतर सम आणि विषम याचा गुणाकार केला तर सम येतो. सम आणि विषम याचा गुणाकार केला तर सम येतो. सम आणि सम याचा गुणाकार केला तर सम येतो. म्हणजे गुणाकाराच्या बाबतीत सम गुणिले विषम असलं तरी सम येतं. सम गुणिले सम असलं तरी समच उत्तर येतं. आता याचं उदाहरण घेऊया आपण. समसंख्या देऊन पुढील समसंख्या विचारल्या असता किंवा विषम संख्या देऊन पुढील संख्या विचारल्या असता. आता हे सूत्र पुन्हा आता पहिल्या घटकापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे सूत्र बघतोय. तुम्ही निश्चितच स्क्रीनशॉट काढले असतीलच. तर आता याचं सूत्र बघा. समसंख्या आणि विषम संख्या दिली असतात, पुढची विचारली किंवा मागची विचारली असली तर विचारलेली संख्या बरोबर मूळची संख्या अधिक विचारलेल्या संख्येचा क्रमांक गुणिले 2. परत एकदा बघा. जी विचारलेली संख्या आहे त्याचं आपल्याला विचारलेली संख्या काढायची. त्याला सूत्र काय? मूळची संख्या, जी मूळची संख्या दिली असेल त्याच्यामध्ये विचारलेल्या संख्येचा क्रमांक गुणिले 2. हे लक्षात ठेवा. विचारलेल्या संख्येचा क्रमांक गुणिले 2 कसं? आता ते उदाहरण बघूया. 56च्या पुढील 25वी समसंख्या कोणती? आता विचारलेली संख्या किती आहे ती काढायची आपल्याला. पुढची संख्या विचारली. मग आता आपल्याला दिलेली संख्या कोणती आहे? 56. आपलं सूत्र काय? मूळची संख्या लिहून घ्यायची, त्यामध्ये प्लस तिचा पुढचा नंबर किती दिलेला आहे? 25 आणि त्याला फक्त गुणिले 2 करायचं. 25 गुणिले 2 50. 56 मध्ये 50 मिळवले 106. म्हणजे आपली पुढची समसंख्या आली 106. बघा 1च मिनिटात ज्याचं सूत्रपाठ आहे तो 1च मिनिटात पुढची समसंख्या काढू शकतो. आता हे झालं समसंख्येच्या बाबतीत. जर मला विषम संख्येचा प्रश्न आला तर मग मी कसं सोडवणार? बघा. समसंख्या देऊन पुढील विषम संख्या विचारल्या असल्यास किंवा विषम संख्या देऊन पुढची समसंख्या विचारली असल्यास कसं उलट पालट आपल्या परीक्षेला विचारू शकतात. समसंख्या देऊन विषम संख्या किंवा विषम संख्या देऊन पुढची समसंख्या विचारली असल्यास कसं ते बघा. आता सूत्र प्रकार 1 मध्ये सूत्राचा वापर केल्यास संख्येतून 1 वजा करावे. म्हणजे पहिले जे सूत्र सांगितलेले मूळची संख्या अधिक विचारलेल्या संख्येचा क्रमांक गुणिले 2, त्यातून फक्त 1 वजा करायचे. हे कधी करायचे? पुढची विषम संख्या विचारली असल्यास किंवा समसंख्या दिली आणि पुढची विषम विचारली. इथं आपल्याला समज देऊन पुढची सम विचारली होती पण आपण हे सूत्र वापरलं. इथं समसंख्या दिली आणि पुढची जर विषम विचारली किंवा विषम संख्या दिली आणि पुढची सम जर विचारली तर या सूत्रात सोडवायचंय. फक्त आलेल्या उत्तरातून एक वजा करायला विसरायचं नाही. आता 56च्या पुढची पहिले आहे 56च्या पुढील 25वी समसंख्या विचारली होती. आता खाली गणितात 56च्या पुढील 25वी विषम संख्या विचारलेली. इथं आता समच्या ऐवजी विषम विचारली. आता आपण घाईत काय करणार? पहिले सूत्र वापरलं. दिलेली संख्या गुणिले त्याचा क्रमांक गुणिले 2. आता इथं फक्त त्यातून विषम संख्या पुढची जर ऑड विचारली असली तर आपल्याला त्यातून
वजा 1 करायची. म्हणजे पहिले 106 आली होती, आता 1 वजा केला 105 आहे. झालं. समसंख्या विचारली. आता इथं 56च्या मागील इथं प्रश्न काय होता? पुढील होता. प्रश्न बघा, दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतोय आपण. मागील का पुढील, सम का विषम. इथं काय 56च्या मागील 16वी समसंख्या कोणती? आता मागील जर विचारली तर त्याला हे सूत्र लक्षात ठेवा. पुढीलची विचारली तर आपण इथं प्लस केलं होतं. इथं बघा, पुन्हा इथं मी पहिल्या गणिताकडे, हे पहिलं उदाहरण होतं. पुढची संख्या जर दिली असली तर मध्ये आपण प्लस चिन्ह टाकणार. मागची जर संख्या जर दिली असेल तर इथं वजाबाकी चिन्ह टाकणार. पुढची असली तर प्लस, मागची असली तर मायनस. मूळची संख्या वजा विचारलेल्या संख्येचा क्रमांक त्याला गुणिले 2 करायचं. उदाहरण बघा आता कसं ते. 56च्या मागील 16वी समसंख्या कोणती? आता दिलेली 56 संख्या आहे, सूत्रानुसार त्याच्यातून वजा करायचं. त्याचा क्रमांक 16 गुणिले 2, 16 गुणिले 2 32, 56 मधून 32 गेले 24 हे आपलं उत्तर आलं. म्हणजे सूत्र थोडे जास्त जरी असले तर एकदा तुम्ही जर वाचून व्यवस्थित लक्षात ठेवले किंवा जर पाठच केले तर तुम्ही गणित फक्त 1 ते 2 मिनिटात सोडू शकता. पुढचा वेगळा प्रश्न कसा येतो? समसंख्या देऊन मागील विषम संख्या विचारली असल्यास किंवा विषम संख्या देऊन मागील समसंख्या विचारली असेल. आधीचे 2 प्रश्न पुढील होते, आता मागील सम किंवा विषम संख्या विचारलेली. प्रकार 3 मधील सूत्राचा वापर करून आलेल्या संख्येत 1 मिळवावा. म्हणजे हे सूत्र वापरायचं. फक्त आलेल्या मागच्या संख्येत आपण कसं काढलं होतं? मूळची संख्या वजा विचारलेल्या संख्येचा क्रमांक गुणिले 2. आता आलेल्या उत्तरात फक्त 1 मिळवायचं आहे मागची संख्या जर विचारली तर. हे लक्षात ठेवा. सेम उदाहरण घेतले, फक्त मागची संख्या विचारली. 56च्या मागील 16वी विषम संख्या कोणती? 56 वजा सूत्र त्याचा मागील नंबर 16, त्याला गुणिले 2 केलं. फक्त आलेल्या उत्तरात 1 मिळायला विसरायचं नाही. मागील जर विचारलं तर पुढील आणि मागील यामध्ये गोंधळ करू नका. आलेलं उत्तर 24 होतं, त्याच्यामध्ये आपण 25 मिळालं. हे झालं सम विषम संख्येवर आधारित. पुढची मागची सम विचारू, विषमला विषम किंवा समच्या पुढे विषम, विषमच्या पुढे सम, पुढची मागची सूत्र लक्षात ठेवा. त्यानंतर आपण जातोय बेरीज आणि वजाबाकी. आता बेरीज आणि वजाबाकी अशी तुम्हाला जी 5वी 6वी लेवलला नसणार आहे, 8वीला थोडी कठीण पातळी आणि 7 अंकी 6 अंकी अशाच असणार आहे, 2-3 अंकी तर नसणारच आहे. आता प्रश्न असतात बघा आपल्याला रांगेतील. बरेच मुले रांगेतील प्रश्नाला गोंधळून जातात. हा प्रश्न बुद्धिमत्तेत पण असतो, गणितात पण असतो. रांगेतील विषम संख्या देऊन मधला क्रमांक विचारल्यास. परत एकदा बघा, रांगेतील विषम संख्या मुद्दाम टाकली का विषम संख्या दिली असल्यास आपल्याला मधला क्रमांक विचारलाय. आता उदाहरण काय आहे ते बघूया. नीट या उदाहरणात लक्ष द्या. हा प्रश्न दोन्ही ठिकाणी असतो, बुद्धिमत्तेला पण असतो, गणितात पण असतो. 45 मुलांच्या रांगेत संजयचा मधला क्रमांक आहे. तर 45 मुलांची रांग होती, त्यात संजयचा नंबर मधला आहे, तर त्याचा क्रमांक किती? आता याला सूत्र एकदम सोपं लक्षात ठेवा. एकूण मुले अधिक 1 भागिले 2. पुन्हा एकदा बघा, रांगेतला प्रश्न जर आला तर सूत्र लक्षात ठेवा. एकूण मुले अधिक 1 भागिले 2. एकूण मुले किती होती? 45. त्याच्यामध्ये 1 मिळवायचा भागिले 2, 46 भागिले 2, उत्तर आलं 23वा. म्हणजे बऱ्याच मुलं रांगेतल्या प्रश्नावर कसं सोडवायचं, काय करायचं, एकदम सोपं आहे. एकूण मुलं, त्याच्यामध्ये 1 मिळवायचा भागिले 2 करायचं. तुमचा मधला किंवा कुठलाही क्रमांक विचारला तर हे सूत्र आपल्याला लागू आहे. बघा, पुढे कसं एक एक उदाहरण मी घेतोय. आता त्याचा क्रमांक विचारला होता. आता पुढच्या उदाहरणात काय, पाठीमागून किंवा पुढून नंबर दिल्यास, कधी कधी पाठीमागून 22वा 10वा आहे किंवा पुढून 7वा 27वा 28वा आहे. मागून पुढून नंबर दिल्यास एकूण संख्या किंवा मधला क्रमांक काढणे. एकूण संख्या विचारतात किंवा त्याचा मधला क्रमांक काढण्याचे 2 वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. आता त्याचं उदाहरण बघूया आपण. उदाहरण काय, लक्ष द्या. अश्विनीचा पुढून 26वा, नीट प्रश्न वाचायचा आहे. पुढून 26वा आहे आणि पाठीमागून 31वा क्रमांक आहे. बरेच मुलं प्रश्न आल्यानंतर स्किप करतात किंवा मग शेवटी सोडा असं बघतात. अवघड नाहीये, फक्त तुम्ही या सूत्र जर लक्षात ठेवले तर तुम्ही हे गणित 1 मिनिटात सोडू शकता. अश्विनीचा पुढून 26वा आणि पाठीमागे 31वा क्रमांक आहे, तर तिचे त्या रागेत एकूण किती मुले आहेत? प्रश्न काय विचारलाय, त्या रागेत एकूण किती मुले आहेत? आता एकूण मुलीसाठी सूत्र काय आहे? पुढून आलेला नंबर अधिक मागून आलेला नंबर
आणि आलेल्या याच्यातून फक्त 1 वजा करायचा आहे. खाली बघा, क्लिअर आहे एकदम. हे सूत्र लक्षात ठेवा. रांगेतले एकूण मुलं जर विचारले, पुढचा आणि मागचा नंबर दिला, तर हे सूत्र एकदम सोपं लक्षात ठेवा. एकूण मुले बरोबर पुढून आलेला अधिक मागून आलेला नंबर, त्यातून वजा 1 करायचा आहे. पुढून आलेला अधिक मागून आलेला नंबर, त्यातून 1 हे करायचं आहे. तर पुढून आलेला नंबर होता 26, पाठीमागून नंबर आलेला होता 31. आपलं सूत्र काय आहे? पुढून आलेला नंबर अधिक पाठीमागून आलेला नंबर आणि त्यातून 1 वजा करायचा. दोघांची बेरीज केली 57, त्यातून 1 गेला, उत्तर आलं आपलं 56. हे झालं रांगेतली एकूण मुले काढण्यासाठी सूत्र. पुन्हा एकदा बघा, याच्यावर आधारित नक्कीच प्रश्न परीक्षेला असतोच. त्यानंतर एका घराचा डावीकडून 16वा आणि उजवीकडून 18वा क्रमांक असल्यास घराचा डावीकडून 16 नंबर आहे आणि उजवीकडून 18वा नंबर आहे, तर मधला क्रमांक किती? घराचा मधला क्रमांक विचारलेला आहे. यासाठी सूत्र पण सेम. मधला क्रमांक बरोबर डावीकडील नंबर अधिक उजवीकडील नंबर भागिले 2. दोन्ही नंबरची प्लस करायची, त्याला भागिले 2 करायचं, उत्तर आलं 17वा. सेम असाच प्रश्न जर रांगेतला आला तर दोन्ही त्यांनी दिलेले आहेत. बघा, तुम्हाला दोन्ही टेक्निक्स दिलेले आहेत. रांगेतला प्रश्न असो किंवा घराचा नंबर असो किंवा मधला नंबर असो, या सूत्राचा वापर करा. त्यानंतर परीक्षेला पुढचा असतो समजा पावती पुस्तक आहे. आता त्या पावती पुस्तकाचा सिरियल नंबर 11,360 ते 11,400. तर आपल्याला क्रमांकाच्या पावतीची प्रत्येकी 25 रुपये वर्गाने दिल्या, तर ते एकूण वर्गणी किती? म्हणजे आपल्याला आधी किती पावती होते ते काढावं लागेल. त्यानंतर प्रत्येक पावतीची किंमत किती आहे? 25 रुपये. तर आपल्याला एकूण किती वर्गणी जमा होईल? तर त्या वर्गणीसाठी पण सूत्र तयार केलेलं आहे. एकूण रक्कम काढायची म्हणल्या मोठी संख्या वजा लहान संख्या. लक्षात ठेवा, पावतीचा जर प्रश्न आला, मोठी संख्या त्यातून लहान संख्या वजा करायची आहे. आलेल्या उत्तरात 1 मिळवायचा आहे गुणिले पावतीचा रक्कम. किती रक्कम दिलेली आपल्याला पावतीची? 25 रुपये. त्याची मोठी संख्या किती होती? पुढची 11,400. त्यातून 11,360 वजा करायचे. आलेल्या उत्तरात 1 मिळवायचं आहे आणि पावतीची रक्कम किती दिली? प्रत्येक पावतीची 25 रुपये. त्याला गुणिले 25 करायचे. दोघांची वजाबाकी 40, त्याच्यात 1 मिळवला, 41 गुणिले 25 आपलं उत्तर आलं. म्हणजे सूत्राच्या साहाय्याने बघा, आपण हे सूत्र जर लक्षात ठेवले तर गणित एकदम पटपट आणि ॲक्युरेट, म्हणजे चुकण्याची भीतीच नाही. आपलं उत्तर बरोबर आणि निश्चित पर्यायापैकीच येणार, याची निश्चित मला खात्री आणि शाश्वती आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, मागचे पुढचे क्रमांक दिल्यास रांगेतील एकूण संख्या काढणे. मागचे पुढचे क्रमांक दिल्यास रांगेतील एकूण संख्या काढणे. आता अश्विनीच्या पुढे पुढे मागचा प्रश्न होता, तिचा डावीकडून इतका नंबर, उजवीकडून इतका नंबर. आता तिच्या पुढे 25 मुली आणि मागे 30 मुली आहेत. प्रश्न बघा, वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न घेतलेले आहेत. पुढे 25 मुली, मागे 30 मुली आहेत. तर रांगेत एकूण किती मुली आहेत? तर सूत्र आहे, पुढील मुली अधिक मागील मुली अधिक 1. दोघांची प्लस करायची आणि 1 मिळवायचा, आपलं उत्तर येतं. त्यानंतर क्रमवार समान संख्यांच्या बेरजेतील फरक विचारल्यास, क्रमवार समान संख्यांच्या बेरजेतील फरक विचारल्यास, आता 72 ते 80 पर्यंतच्या संख्यांची बेरीज 52 ते 60 पर्यंतच्या संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त येईल, असाही प्रश्न असतो. 72 ते 80 पर्यंत संख्येची बेरीज आणि 52 ते 60 पर्यंत संख्येच्या बेरजेपेक्षा कितीने जास्त येईल. यात प्रथम दोन्ही गटात संख्या समान असून त्यातील फरक संख्या आहे का ते पाहावे. दोन्हीकडे 9 संख्या आहेत. आता संख्या काढण्याची पद्धत अशी आहे, संख्या काढण्याची पद्धत शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1. परत एकदा बघा सूत्र, शेवटची संख्या वजा 1, पहिली संख्या अधिक 1. शेवटची संख्या 80 होती, इथे दिलेली 80. त्यातून पहिली संख्या 72 ती वजा करायची आणि त्यात 1 मिळवायचा. तसंच पुढच्यासाठी पण शेवटची संख्या 60 होती, त्यातून पहिली संख्या 52 वजा केली, त्यातला 1. दोघांचं उत्तर 9 आलेलं आहे. दोन्ही संख्या गटातील फरक गुणिले एकूण संख्या. आता दुसरं एक सूत्र आहे त्यासाठी, दोन्ही संख्या गटातील फरक गुणिले एकूण संख्या. म्हणजे दोन्ही गटातील मोठ्या गटातील पहिली संख्या, दुसरं प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो. मोठ्या गटातील पहिली संख्या वजा लहान गटातील पहिली संख्या गुणिले एका गटातील एकूण संख्या. आता मोठ्या गटातील, आता मोठा गट कोणता होता? हा 80, 72 ते 80 वाला, आणि दुसरा छोटा हा होता. मोठ्या गटातली पहिली संख्या 80 होती आणि लहान गटातली पहिली संख्या 60 होती आणि एका गटातली एकूण संख्या 9 होत्या. हे जर पकडले आपण 72 ते 80, 9 होतात एकूण
क्रमवार संख्या आणि 72 60 या 9 होतात. तर 9 होते. मग या दोघांची वजाबाकी केली 20, त्याला गुणिले 9 180 त्याचा फरक येईल. म्हणजे आपण 2 वेगवेगळ्या प्रकारचे गणित पाहिले का त्या दोन्हींचा फरक किती येईल. त्यानंतर चिन्ह दिले. बुद्धिमत्तेसारखा प्रश्न असला चौकोन त्रिकोण प्लस चौकोन त्रिकोण प्लस त्रिकोण एकूण 117. तर चौकोन आणि त्रिकोणच्या जागी कोणती संख्या आहे असा प्रश्न आमकाच असतो. याला पण सूत्र तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे का आलेली बेरीज, जी आलेली बेरीज आहे त्याला भागिले बेरीज केलेली संख्या, जी आलेली बेरीज आहे त्याला भागिले बेरीज केलेली संख्या. आता आलेली बेरीज 117 त्यांनी दिलेली आहे भागिले बेरीज केलेलीची संख्या. कितीची बेरीज केलेली? हा 1, हा 2, हा 3. तिघांची बेरीज केली म्हणून भागिले 3. दोघांचा भागाकार केला 39. 3 संख्यांची बेरीज केलेली आहे. 3 वेळा संख्या आलेल्या आहेत म्हणून तिघांची बेरीज केली 117. 39 अधिक 39 अधिक 39. तर पुढं गुणाकार आणि भागाकार आधारित प्रश्न आहे. आपण 1-2 उदाहरण घेऊया. 1-2 उदाहरण घेऊन मग आपण थांबूया. तोपर्यंत कोणी रिमूव्ह होऊ नका. महत्वाचे सूत्र आणि क्लुप्त्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. याच्यावर आधारित अजूनही काही गणित बाकी आहे ते निश्चित आपण पुढे जर एखादा तासिका भेटली तर आपण निश्चित घेऊया. 8 वाजून 2 मिनिटं झालेले आहेत. आतापर्यंत जे 8-9 जण जॉईन आहेत आतापर्यंत झालेला घटक समजला कसा वाटला तुम्हाला? की जॉईन येते ती का चौघांनी कोणी सांगा? सर तुम्ही स्क्रीन दाखवली नव्हती ना, समजलंच नाही. स्क्रीन शेअर केली होती मी सर, पण आम्हाला दिसतच नव्हतं स्क्रीनवरचं काही. प्रणव काळे स्क्रीन दिसली? सर वाईट दिसत नसतं. हा सर. ओके. प्रश्न कळाले सगळे? प्रश्न कळाले सगळे? हो प्रश्न कळाले पण ठीक आहे. पुन्हा एकदा आपण प्रश्न उत्तर किंवा याच्या स्वरूपात आपण शेअर करूया. तर आज आपण वेगळा घटक येण्याचा प्रयत्न केला. स्कॉलरशिपवर आधारित गणित बुद्धिमत्तेचे क्लुप्त्या आणि टेक्निक सूत्र. तर मी जिल्हा परिषद अहिल्यानगरचे आदरणीय शिक्षणाधिकारी पाटील साहेब तसेच या मिशन आरंभाचे कोऑर्डिनेटर आदरणीय कारले मॅडम तसेच आमचे राहता पंचायत समितीचे आदरणीय पावशी साहेब यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. आणि आजची तासिका संपली असे जाहीर करतो. उद्या पुन्हा एकदा आपण बुद्धिमत्ता या घटकाने 3 दिवस भेटणार आहोत. तर उद्या बरोबर सर्वांनी 7 वाजता जॉईन व्हायचे 7 ते 8 या वेळात.